नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 21 नोव्हेंबरपासून मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव प्रारंभ होतोय. जसं आपल्या कुलदेवीचा नवरात्र उत्सव असतो तेव्हा आपण कुलदेवीची सेवा करतो, तसंच आता आपल्याला कुळदेवाची सेवा करायची आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये कुळदेवी आणि कुळदैवत यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे. बघा, आपल्याकडून जर कुळदेवी आणि कुळदैवताची सेवा जर घडत नसेल तर आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. मूलबाळ न होणं किंवा घरामध्ये सतत वादविवाद असणं, नोकरी न मिळणं किंवा आणखीन इतर बऱ्याच समस्या आपल्याला उद्भवतात. तर या समस्या किंवा हे दोष आपल्याला लागू नये यासाठी आपल्याला असं हे मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण आपल्याला या काळामध्ये करायचं असतं. तर 21 नोव्हेंबरपासून हे षडरात्र उत्सव सुरू होतोय. तो 26 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. 26 नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठी. तर आपल्याला हा मल्हारी सप्तशती ग्रंथ कसा पठण करायचा आहे, कुठल्या नियमांचं पालन करायचं, हा कुणी पठण करायचा, पठण काळामध्ये कुठले नियम पाळायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण नवरात्रीमध्ये स्त्रिया दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करतात, होम हवन करतो, आपण कुंकुमार्चन करतो, देवीच्या सर्वात उच्च कोटीच्या सेवा आपण करतो. पण आपल्या कुलदेवीची सेवा ही आपण मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी अशा बऱ्याच दिवशी कुळदेवीची सेवा ही आपल्याकडून घडते किंवा आपण ती करतो. पण कुळदेवाची सेवा ही कमी प्रमाणात होते. कुळदेवाची सेवा ही करणं तितकंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचं कुळदैवत आहे ते म्हणजे खंडोबा. आता प्रत्येकाचं दैवत कुठलाही खंडोबा असो, मग तो पालीचा खंडोबा असो किंवा जेजुरीचा असो, खंडोबा आपला कुठलाही असे ना, पण आपल्याला हा मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पठण करायचे. जर यापूर्वी तर बघा, इथे आपल्याला स्वामी स्तवन दिले. हे स्वामी स्तवन आपल्याला एकदा म्हणायचे, नंतर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ मंत्र हा जप करायचा आहे. नंतर मल्हारी कवच आपल्याला म्हणायचंय. या पुस्तकामध्ये सिक्वेन्स वाईज या सगळ्या सेवा दिलेत, तर त्याच आपल्याला करायचेत. आता मल्हारी हृदय स्तोत्र ते झालं की मल्हारी अष्टक आणि मग मल्हारी मार्तंडांचा मंत्रजप म्हणायचा आहे. नंतर मग आपले अध्याय सुरू होतात. आता एक एक अध्याय पठण करत करत आपल्याला शेवटच्या अध्यायापर्यंत यायचं आहे आणि अगदी शेवटी आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र दिसतं, तर ते आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे. कारण क्षमा प्रार्थना स्तोत्र हे यासाठी म्हटलं जातं की जर आपली सेवा करताना किंवा उच्चार करताना काही जर चूक झाली असेल तर आपल्याला हे क्षमा प्रार्थना स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. एकूण 14 अध्याय आहेत. 14 अध्याय पठण केले की मग शेवटी आपल्याला हात जोडायचेत आणि मग असं हे क्षमा प्रार्थना स्तोत्र आपल्याला म्हणायचे. हे म्हणून झालं की आपण खंडेरायांची आरती करावी. आता खंडेरायांना हळद खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे आपण ग्रंथ वाचायला बसण्याआधीच खंडेरायांना हळद अर्पण करायची, मनोभावे नमस्कार करायचा आणि मग असा हा ग्रंथ आपल्याला वाचायला घ्यायचा आहे. आता ग्रंथ वाचून झाला की असं पिवळ्या कापडामध्ये तो गुंडाळून ठेवायचा आहे आणि ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाहीये. ग्रंथ वाचताना आपल्याला आसन घ्यायचं आहे. आपल्याला स्वतःला बसायला सुद्धा आसन घ्यायचं आणि ग्रंथ ठेवायला सुद्धा काहीतरी पाट किंवा तुमच्याकडे जे असेल चौरंग वगैरे त्याच्यावर ठेवून सुद्धा तुम्ही ग्रंथ वाचू शकता. पण ग्रंथ आपल्याला हातात घेऊन वाचायचा नाहीये. आता पुरुष हा ग्रंथ वाचतात. जर स्त्रिया वाचत असतील तर स्त्रियांनी ड्रेस किंवा साडी घालावं, स्वतःला हळदी कुंकू लावावं आणि पुरुषांनी कपाळाला आपल्या भंडारा लावायचा आहे. खंडेरायांना सुद्धा भंडारा अर्पण करायचा आहे आणि मग हा ग्रंथ वाचावा. आता जर तुमच्याकडे खंडेरायांचा टाक फोटो नसेल तर तुम्ही नक्कीच छोटासा फोटो आणू शकता खंडेरायांचा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुळदेवी आणि कुळदैवत यांचा टाक हा जरूर असावा. जर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही ही सेवा करू शकता. आणि काही कारणास्तव जर तुम्हाला या 6 दिवसामध्ये ही सेवा करणं नाही झालं तर तुम्ही अशी ही आपल्या कुळदेवाची सेवा ही रविवारच्या दिवशी सुद्धा करू शकता. पण बघा, हे दिवस हे अत्यंत प्रभावी असतात. या काळामध्ये हे तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं, त्याच्यामुळे आपण ज्या पण सेवा करतो तर त्या देवतांपर्यंत पोचतात. आणि मग असं हे ग्रंथाचं पठण करून झालं की आपल्याला खंडेरायांची आरती करायची आहे आणि मग तुम्ही जो पण घरामध्ये स्वयंपाक केला असेल तुम्ही त्याचा नैवेद्य खंडेरायांना दाखवू शकता. आता या काळामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. तर या 6 दिवसामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये. तुम्ही या ग्रंथाचं पठण करताय तर तुम्हाला
कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि पराण्य वर्ज्य आहे, या 3 नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. बघा, पराण्य म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आपल्याला अन्न या 6 दिवसामध्ये सेवन करायचं नाहीये. आता काही कारणास्तव तुम्ही बाहेर गेला आणि तुम्हाला बाहेरचा चहा, सरबत असं काही घ्यावं लागलं तर ते आपल्याला आपल्या स्वतःच्या पैशातून घ्यायचंय. या नियमांचं आपण नक्कीच पालन करा आणि खंडेरायांची ही 6 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. आता दररोज आपल्याला पूर्ण ग्रंथ पठण करायचा आहे, सुरुवातीपासून ते क्षमा प्रार्थना स्तोत्र तिथपर्यंत, आणि मग आपल्याला खंडेरायांची आरती करायची. असा आपण पाठ केला की हा आपला एक पाठ झाला. असे आपल्याला 6 दिवस 6 पाठ करायचे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला खंडेरायांची तळी भरायची असते. तर त्याचाही डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर घेऊन येईल. पण अशा पद्धतीने आपल्याला खंडेरायांची ही सेवा करायची आणि ही घरातील कुलस्त्री किंवा कुलपुरुष करू शकतो. ही सेवा पुरुषांनी करावी, पण जर आता काही कारणास्तव पुरुषांना शक्य नसेल तर घरातील कुलस्त्रीनी केली तरी चालेल. पण प्रत्येकाच्या घरामध्ये अशी ही खंडेरायांची, तर असे हे दोष लागू नये आपल्या कुळदेवीवर आणि आपल्यावर आपल्या कुळदेवीचा आणि कुळदैवताचा अखंड कृपा आशीर्वाद राहावा, यासाठी आपल्याला ही अत्यंत साधीभोळी सेवा ही आपल्याला खंडेरायांच्या चरणी रुजू करायची आहे. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.